महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा आमदार विठ्ठल लंगे यांनी विधानसभेत उपस्थित केला आणि या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतलेली असून भ्रष्टाचाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा दिले। संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आणि चौकशी करण्याचे आदेश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात दिले। शनी शिंगणापूर देवस्थानामध्ये अनियमितता आणि ॲप संदर्भातल्या घोटाळ्यासंदर्भात आज नेवासेचे आणि शिंदेच्या शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंगे यांनी हा मुद्दा लक्षवेधीच्या माध्यमातून मांडला आणि त्या सगळ्या संदर्भात आता चौकशीचे आदेश देण्यात आले। नेमकं कशा प्रकारचा हा घोटाळा झालेला आहे, नेमकं यामध्ये काय अनियमितता आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत विठ्ठलराव लंगे आहेत। सर, तुमचाच मतदारसंघ आणि नेवाशाच्या अगदी जवळ असलेला हा शनी शिंगणापूर जो प्रसिद्ध मंदिर आहे, जे अनेक वेळा अनेक वादांमध्ये अडकलेलं पाहायला मिळालं होतं, आता त्यामध्येच घोटाळ्याची माहिती ही तुम्ही आजच्या लक्षवेधीमध्ये पावसाळी अधिवेशनात मांडली। काय यावर उत्तर मिळालंय मुख्यमंत्र्यांकडून आणि कशा पद्धतीने हा घोटाळा झालाय, काय सांगाल सविस्तर? खरं तर शनी शिंगणापूर हे अतिशय श्रद्धेचं स्थान संपूर्ण भारत देशातील भाविकांचं आहे आणि अशा ठिकाणी याच्या पूर्वी देखील अनेक अनियमितता झालेल्या आहे, परंतु या ठिकाणी गेल्या महिनाभरामध्ये देवस्थानच्या व्यतिरिक्त बनावट ॲप, बनावट QR कोड आणि बनावट पावत्या छापून या ठिकाणी काही कर्मचारी आणि पुजाऱ्यांनी फार मोठा घोटाळा त्या ठिकाणी केलेला आहे। जवळजवळ 500 कोटी रुपयाच्या वर हा घोटाळा आहे आणि म्हणून आज माझी लक्षवेधी त्या ठिकाणी लागली असता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सविस्तर त्याच्यावर चर्चा केली आणि आजचा जो ॲप घोटाळा आहे याच्या संदर्भात आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी निर्देश दिले की फौजदारी गुन्हे या सर्वांवरती दाखल होतील, यांची सर्व चौकशी होईल आणि चौकशी झाल्यानंतर हे विश्वस्त मंडळ त्या ठिकाणी बरखास्त करून नवीन विश्वस्त मंडळ नेमण्याची घोषणा आज मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलेली आहे। नेमकं काय समोर येते आणि दोषींवर कारवाई होते का हे सगळं पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।